केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडे लक्ष. झी 24 तासवर बजेटचं महाकव्हरेज. बजेटमुळे शेअर मार्केट आज सुरू असणार. सुट्टीचा दिवस असूनही शेअर मार्केटमधील ट्रेडिंग सुरू राहणार. महागाई, तेलाचा भडका. खाद्यतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे सरासरी 125 रुपयांची वाढ. आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता. 2 दिवसात चांदीच्या दरात 91,000ची घट. सोनंही 18,900 रुपयांनी स्वस्त. चांदीचे प्रति किलो 3,12,000वर. बजेट आधीच दरवाढीचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1,692 रुपये. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही. मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार नाहीत. अजित पवारांच्या निधनामुळे महत्त्वाचा निर्णय. फडणवीसांच्या सर्व सभा रद्द. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी. क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवारांकडे, तर अजितदादा आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडे राहणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून दोन्ही पक्षात मतभिन्नता. अजित पवारांसोबत 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाही विलीन. आमदार अनिल पाटलांचं मोठं विधान, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकत्रीकरणाचा सूर. मुंबई महापालिका महापौर निवडीला वेग. उद्या भाजप शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनमध्ये गट नोंदणी करणार. महापालिका मुख्यालयामध्ये एकत्र जमून कोकण भवनासाठी रवाना होणार. गोळीबाराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली. दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीकडून 6 राऊंड फायर. गोळीबाराच्या घटनेनं चित्रपटसृष्टीत खळबळ.